तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा ज्ञानधारावर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत डिसेंबर 2025च्या संपूर्ण चालू घडामोडी, ज्या मिरज जी-एम-सीसाठी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर मिरज जी-एम-सीची जी परीक्षा आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या कुठल्या चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यावर आधारित आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याचाच हा दुसरा भाग आहे. उर्वरित प्रश्न आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आहे आजच्या भागातला. ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026 पर्यंत कोणत्या शहरात आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे गुरुग्राम या शहरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विद्यापीठाकडून या ठिकाणी आपलं कॅम्पस जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे, गुरुग्राम या ठिकाणी. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे लुआन लोपेस लारा. ही जगातील सर्वात तरुण या ठिकाणी महिला अब्जाधीश बनलेली आपल्याला बघायला मिळत आहे. प्रश्न पुढचा आहे आपला. कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल स्वराज्य कौशल्य यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे मिझोरम या राज्याच्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण GSचा जो एक व्हिडिओ आहे तो अपलोड करणार होतो आज, परंतु जो GSचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या या ठिकाणी मिळून जाणार आहे. उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड झालेला पाहायला मिळेल. मी खास करून मिरज GMCचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. परीक्षेला अनुसरून आपण GS विषयावर आधारित या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यानंतर बघा, आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. या पुढचा प्रश्न आहे आपला. कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल स्वराज्य कौशल यांच्या वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले? तर योग्य उत्तर आहे मिझोरम या राज्याच्या. प्रश्न पुढचा आहे आपला. फील्ड मार्शल असीम मुनीर यांची कोणत्या देशाचे संरक्षण दलाचे पहिले प्रमुख CDF म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पाकिस्तान देशाचे हे या ठिकाणी CDF बनलेले आहे. ठीक आहे, पाकिस्तान आर्मी चीफ होते यापूर्वी, आता CDF पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे गगनजीत भुल्लर याने या ठिकाणी गोल्फ प्रीमियर लीगचं विजेतेपदक पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न बघा, पुढचा असणार आहे. भारतीय राष्ट्रवादी नेते श्री अरबिंदो घोष यांची कोणती पुण्यतिथी 5 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली? तर 75वी या ठिकाणी पुण्यतिथी त्यांची साजरी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे आपला. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त कोणत्या शहरात भारत टॅक्सी पायलट ऑपरेशन सुरू करण्यात आले? योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला. 15व्या ग्लोबल स्पोर्ट्स समिट दरम्यान इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या कार्यक्रमाला इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट इव्हेंट ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे आर्चरी प्रीमियर लीगला. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला. 11वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? तर योग्य उत्तर असणार आहे हरियाणा या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला. खालीलपैकी कोणाला पहिला फिफा शांतता पुरस्कार मिळाला? योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. 96व्या वर्षी निधन झालेले फ्रँक गेहरी कोण होते? तर ते आर्किटेक्ट होते. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न बघणार आहोत. भारतीय सैन्याने त्यांची वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आणि सेमेरा युनो योद्धा 2025 कोणत्या शहरामध्ये आयोजित केले होते? तर बघा, 2025चं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. दिल्ली या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळते. प्रश्न पुढचा आहे. खालीलपैकी कोणत्या महान भारतीयाची 69वी पुण्यतिथी 6 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर 2025ला जी काही पुण्यतिथी साजरी करण्यात आली ती 69वी पुण्यतिथी या ठिकाणी होती. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नीती आयोग आणि IBM ने कोणत्या वर्षापर्यंत भारताला
3 क्वांटम इकॉनॉमी बनवण्यासाठी रोडमॅप जारी केला आहे. तर 2047 या वर्षापर्यंत भारताला पहिल्या 3 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्यासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर नीती आयोग आणि IBMने या ठिकाणी रोडमॅप जो आहे तो तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, की 9वी आणि 12वीच्या विद्यापीठासाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर बघा बिहार राज्याकडून ही जी योजना आहे सुरू करण्यात आली आहे. 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना आहे? मुख्यमंत्री भारत दर्शन योजना. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत. भारत आणि कोणत्या देशाने राजस्थानमध्ये हरिमो शक्ती लष्करी सराव आयोजित केला होता? तर बघा हरिमो शक्ती लष्करी सराव आता 2025 मध्ये जेवढे काही महत्वाचे लष्करी सराव झालेत ना, तर ते सगळे बघून जायचे आपल्याला. ऑलरेडी त्याचा व्हिडिओ मी बनवला होता यापूर्वी आणि टेलिग्राम चॅनलला पण जे काही 2025 मध्ये महत्वाचे लष्करी सराव झालेले आहेत भारताचे, तर त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातोच. तर ते सगळं टेलिग्रामला पण अपलोड केलेलं आहे. हवं तुम्ही परत अपडेट टाकतो त्या ठिकाणी तुम्ही ते पाहून घ्या. कारण एखादा मार्क तुमचा 1 ते 2 मार्कासाठी तुम्हाला हा जो काही युद्धाभ्यास आहेत त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता हा जो आहे हरिमो शक्ती लष्करी सराव हा जो भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान हा युद्ध सराव जो आहे तो संपन्न झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, की भारताने कोणत्या देशासोबत रिलोस लॉजिस्टिक्स सपोर्ट करारावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा भारताने रशियासोबत रिलोस हा जो काही लॉजिस्टिक करार आहे, सपोर्ट करार आहे, याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे भारत आणि रशिया दरम्यान हा करार जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण जर देशाचा विचार केला ना, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सौर ऊर्जेचा जो वापर आहे तो शेतीमध्ये केला जात आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर देशात एकूण जेवढे आपले राज्य आहेत, देशात एकूण राज्याचा आणि केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला आपण, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सौर ऊर्जेचा वापर करणारे किंवा सौर ऊर्जा योजना जी आहे त्या योजनेचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी ठरलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, की जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलं? तर अर्जुन एरिगाईसी यांनी जिंकलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, IGU 124च्या ॲमॅच्योर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडियाचे विजेतेपदक कोणी जिंकले? तर सुखमन सिंगने जिंकलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, 4000 T20 धावा करणारा पहिली आशियाई खेळाडू कोण बनली? महिलामध्ये विचारलंय आपल्याला, तर स्मृती मानधना. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, काठमांडू येथे झालेल्या पहिल्या सॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपदक कोणी जिंकले? तर बघा ईस्ट बंगाल FC हे विजेतेपदक जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 700 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती गाठणारी जगातील पहिली व्यक्ती कोण ठरली? तर एलॉन मस्कची जी संपत्ती आहे आता 700 अब्ज डॉलर्स या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. जगातील पहिली व्यक्ती त्या ठरलेले आहेत, पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये सात्विक साईराज आणि रिंकी रेड्डी यांनी चिराग शेट्टी यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर बघा या तिघांनी हे कांस्य पदक या ठिकाणी BWF वर्ल्ड टूर फायनल्स मध्ये जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिले राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान वाघ कॉरिडॉर कोणत्या राज्यामध्ये विकसित केला जाईल? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये वाघ कॉरिडॉर जो आहे तो या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, 28व्या दिव्य कला मेळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न पुढचा असणार आहे, 22 डिसेंबर 2025 रोजी त्याचा 51वा स्थापना दिवस जो कम्युनिकेशन अकाउंट्स डे म्हणून साजरा केला जातो. तर बघा योग्य उत्तर आहे भारतीय पोस्टल आणि टेलिकम्युनिकेशन अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिसचा 51वा स्थापना दिवस जो आहे कम्युनिकेशन अकाउंट्स डे म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो. प्रश्न पुढचा आहे, भारताची पहिली मिस इंडिया मेहर कॅस्टिलिनो यांचे वयाचे 81व्या वर्षी निधन झाले.
तिने मिस इंडियाचा किताब कोणत्या वर्षी जिंकला होता? तर 1964 साली त्यांनी मिस इंडियाचा किताब जो आहे तो जिंकलेला होता. प्रश्न पुढचा आहे, सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे चरित्र कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे मोहर बसू यांनी हे चरित्र लिहिलेले आहे. प्रश्न पुढचा आहे, बनावट नोटांपासून सुरक्षा वाढवण्यासाठी अलीकडेच कोणत्या देशाने पहिली पॉलिमर बँक नोट बाजारात आणलेली आहे? तर ओमान या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2025चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर जय शहा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्राचे पहिले शहर कोणते ठरलेले आहे? जसं या ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्राचा राज्यपक्षी असेल, राज्य प्राणी असेल, त्याच पद्धतीनं शहराचा पक्षी ठरवणारं महाराष्ट्रातील पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे अमरावती हे शहर पहिलं शहर ठरलेलं आहे, ज्या शहरानं त्यांच्या शहराचा पक्षी या ठिकाणी जाहीर केलेला आहे, ठरवलेला आहे. आणि मग तो कोणता पक्षी? तर तांबट पक्ष्याला या ठिकाणी अमरावती शहराकडून शहर पक्षी म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहेत? तर विराट कोहली ने या ठिकाणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त शतके केलेली पाहायला मिळतात. आणि जर एकूणच जर बघितलं टेस्ट, T20 आणि एकदिवसीय मालिकांचा जर विचार केला तर सर्वाधिक शतके हे 100 शतके सचिन तेंडुलकर यांच्या नावावर असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतके केली आहेत? ते एकूण 53 शतके त्यांच्या नावावर आहेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 17 वर्षाखालील फिफा विश्वकप विजेता संघ कोणता ठरला आहे? ते योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. प्रश्न पुढचा आहे, ऑपरेशन सागर अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे? तर श्रीलंका या देशाला मदत केली आहे चक्रीवादळापासून वाचवण्यासाठी. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, आय लाईक चॅलेंजेस हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ज्याच्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. तर आनंदीबेन पटेल यांचं हे पुस्तक यांच्या जीवनावर आधारित असलेलं आपण बघू शकतो. प्रश्न पुढचं असणार आहे, 33व्या आग्नेय आशियाई खेळ 2025 चे उद्घाटन कोणत्या देशामध्ये झाले? तर योग्य उत्तर आहे थायलंड या देशामध्ये. प्रश्न पुढचं असणार आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेचे 7वे सत्र कोणत्या देशामध्ये सुरू झाले? तर केनिया या देशामध्ये संयुक्त पर्यावरण सभेचं, राष्ट्र पर्यावरण सभेचं 7वं जे सत्र आहे ते केनियामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे 19वे सदस्य कोण बनले? तर रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य या ठिकाणी बनलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कुठे झाले? तर गलवान या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं, भारतीय सैन्याकडून उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा आहे, ग्लोबल ह्युमन सोसायटी ॲनिमल वेलफेअर अवॉर्ड कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटी ॲनिमल वेलफेअर अवॉर्डने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि इथं जर बघितलं तर आपल्याला यांचं जे काही अभयारण्य बनवलेलं आहे यांनी, तर त्या अभयारण्यासाठी हा जो पुरस्कार आहे तो त्यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाठीमागच्या काळामध्ये जर आपण कोल्हापूर शहरामध्ये बघितलं तर हत्तीला या ठिकाणी यांच्या अभयारण्यामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं, त्याच्यामुळे बरीचशी आंदोलने झाली होती. तर त्या या ठिकाणी अभयारण्यासाठीच यांना हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर ग्लोबल ह्युमन सोसायटी ॲनिमल वेलफेअर अवॉर्डने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. 2025चा हा जो काही पुरस्कार आहे तो अनंत अंबानी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण अधिकृतपणे मानांकित बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे सर्वज्ञ सिंह कुशावह हा जगातील सर्वात तरुण या ठिकाणी बुद्धिबळपटू ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, पारंपरिक औषधावरील दुसरी जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक परिषद कुठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोणत्या देशाच्या पेमेंट सिस्टमला
जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून घोषित केले आहे. तर भारताच्या या ठिकाणी पेमेंट सिस्टमला म्हणजेच UPIला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील या जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप मोठी ही गोष्ट आपल्याला असलेली पाहायला मिळते. कारण UPIचा जर विचार केला आपण तर अगदी काही सेकंदामध्ये मोठे मोठे असे ट्रान्झॅक्शन्स आपण UPIच्या माध्यमातून करू शकतो. आणि आता जर आपण UPIचा विचार केला तर आता ग्लोबलाइज व्हायला चालू आहे UPI. येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर UPI वरून आंतरराष्ट्रीय जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते पण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे UPIला आता सध्या खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि भारताकडून हे जी काही UPI सिस्टम आहे जी तयार करण्यात आलेली आहे, जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून या ठिकाणी पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, वयाच्या 55व्या वर्षी निधन झालेले बाबा आढाव कोण होते? तर सामाजिक कार्यकर्ते होते. प्रश्न पुढचा बघणार आहोत. 2025च्या फाईट सर्किटमध्ये विजय मिळवून 2026च्या उमेदवारांसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा आर प्रज्ञानंद. प्रश्न पुढचा आहे, AM सर्वनन कोण होते ज्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले? योग्य उत्तर आहे चित्रपट निर्माते होते ते. प्रश्न पुढचा बघणार आहोत, रवींद्रनाथ सामंत यांची कोणत्या राज्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे आपल्याला लक्षात ठेवायचं, विचारलं जाऊ शकतं. त्यासोबत UPIचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे प्रश्न तुम्ही IMP मध्ये ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर रवींद्रनाथ सामंत यांचे लोकायुक्त म्हणून पश्चिम बंगाल राज्याचे लोकायुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 46वा होंडा पुरस्कार जिंकला आहे? तर डॉक्टर केनिची इगा यांनी जिंकलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, थायलंडमध्ये झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 मध्ये 12 वर्षाखालील आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद विजेते पदक कोणी जिंकले? तर माधवेंद्र शर्मा यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, स्पर्धात्मक T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे सुनील नारायणने फक्त T20 मध्ये 600 विकेट्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. प्रश्न पुढचा आहे, आशियाच्या कॉर्पोरेट लँडस्केपला आकार देण्यासाठी बाली येथे प्रतिष्ठित ACES 2025 जीवन गौरव पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा कोणाला हा जो काही जीवन गौरव पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर शार्दूल यश श्रॉफ यांना हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, अपंग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नव उपक्रमाची राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्कार सन्मान कोणाला देण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे प्रतीक माधव यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा पुरस्कारावर बरेचसे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेत, कारण पुरस्कारावर तुम्हाला 1-2 प्रश्न या ठिकाणी बऱ्याच पेपरमध्ये आलेले आणि प्रत्येक सरळ सेवेच्या भरतीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातच असतात. त्याच्यामुळे आपण जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सर्व या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 4 डिसेंबर 2025 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाचा कोणता स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर 68वा स्थापना दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, आर्थिक स्वायत्ता आणि विकासाला प्रोत्साहन देणारी नुमालीगड रिफायनरी ही भारतातील कोणती केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बनली आहे? तर उत्तर आहे 27वी. ठीक आहे, 27वी ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या ठिकाणी बनलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने दिवाळखोरी निराकरण आणि मूल्यांकनावरील तिसरी रिझॉल्व 2025 आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली? तर योग्य उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये. प्रश्न पुढचा आहे, कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप 2026 कोणत्या देशात आयोजित केली जाईल? योग्य उत्तर आहे भारतामध्ये. प्रश्न पुढचा असणार आहे, भारतीय नौदलाने त्यांचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट DSC-820 कोणत्या शहरामध्ये सुरू केली? तर कोची या शहरामध्ये सुरू केलेले आहे. प्रश्न पुढचा आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त घोषित केले? तर मध्य प्रदेश राज्याने
अलीकडेच स्वतःला नक्षलमुक्त या ठिकाणी घोषित केलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेले शिवराज पाटील कोण होते? तर राजकारणी होते. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे, जानेवारी 2026 पासून मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाईल? योग्य उत्तर आहे पंजाब या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात भारतीय भाषा उत्सव 2025 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय सुरक्षित उत्कृष्ट सेवांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे कार्यक्षमता पदक कोणाला देण्यात आले? तर दिनेश खटक यांना. हे पदक जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या ठिकाणी देण्यात आलेलं बघायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, 11 डिसेंबर 2025 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या संगीतकार MS सुब्बलक्ष्मी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तर 21 तारखेला त्यांची पुण्यतिथी जी आहे 21 डिसेंबरला साजरी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्य सरकारने जमीन विवादाचे निराकरण जलद करण्यासाठी जमीन सुधारणा उपक्रम संवाद उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे? तर बघा, खूप महत्वाची योजना आहे जी की बिहार सरकारकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव आहे जमीन सुधारणा संवाद उपक्रम. या नावाचा जो काही उपक्रम आहे तो बिहार राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. याच्यामध्ये जमीन विवादाचे निराकरण करण्यासाठीचा हा उपक्रम असणार आहे आणि अत्यंत महत्वाचा असा उपक्रम आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शतकानुशतके जुनी पगडी परंपरा रद्द करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी जुनी जी पगडी परंपरा आहे ती रद्द करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याची घोषणा पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 2 पार्ट आहेत, आजचा आपला दुसरा पार्ट होता. यापूर्वीचा पार्ट पाहिला नसेल तर तो पण पहा. त्यामध्ये पण अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतलेल्या आहेत ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सोबतच या व्हिडिओची PDF जी आहे टेलिग्राम चॅनलला आपण देत असतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचंय. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळून जाणार आहे. आणि सोबतच महत्वाचं म्हणजे GSचा जो व्हिडिओ आहे उद्या सकाळी 7 वाजता आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्याच्यामध्ये बरेचसे महत्वाचे प्रश्न परीक्षेला अनुसरून आपण घेतलेले आहेत. तर उद्या सकाळी 7 वाजता नक्की बेल आयकॉन ऑन ठेवा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.